6 महिन्यामध्ये 15 किलो वजन, ते पण भाकरी खाऊन. हो, तर मंडळी मी माझं 6 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी केलं, ते पण भाकरी खाऊन. आता तुमचे प्रश्न मला येतात, की फक्त भाकरीच खाल्ली का? म्हणजे 8ही दिवस महिन्यातले 30ही दिवस, 6 महिन्यातले 3 सक 18, 180 दिवस तू फक्त भाकरीच खाल्ली का? कोणती भाकरी खाल्ली? चपाती अजिबातच खाल्ली नाही का? त्या भाकरीबरोबर काय खाल्लं? किती भाकरी खाल्ली? अशा तुमच्या मला कमेंट येत असतात. तर मी आज त्याचं सगळ्याचं उत्तर तुम्हाला देणार आहे. त्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मॉम्स किचन जॉयला सबस्क्राईब करा. आता भाकरी खाऊन मी वजन माझं कमी केलं, पण असं नाही की फक्त भाकरी खाऊनच वजन होतं कमी, बरोबर आहे. बाकीच्या गोष्टी पण आपल्याला मॅनेज करायला लागतात, जसं की दिवसभर सगळं व्यवस्थित आहार घेतलाय, प्रोटीन घेतलंय, सगळं घेतलंय. पण एका जागीच माणूस बसू नये, मग त्याचा काय उपयोग होणार आहे का? नाही. त्यामुळे शरीर ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, झोप व्यवस्थित असणं गरजेचं आहे, शरीराला पाणी जेवढं गरजेचं आहे तेवढं गरजेचं आहे, तेवढं घेणं गरजेचं आहे. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, कार्टिसोल हार्मोन आपला अजिबात सुद्धा इम्बॅलन्स होऊन द्यायचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेन्शन हा प्रकार आपल्या डिक्शनरीमध्ये आलाच नाही पाहिजे. तो आला की आपलं वजन वाढणार. आता सगळ्यात महत्त्वाचं, की मी किती भाकरी खाते, कोणती भाकरी खाते, फक्त भाकरीच खाते का? याचं मी तुम्हाला उत्तर देते. तर मी राहते महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यातली मी आहे. आमच्याकडं ज्वारी, बाजरी पिकते. ज्वारी, बाजरी, गहू पिकतो. त्यामुळं आम्ही नॉर्मली ज्वारी आणि बाजरीची ह्या 2च प्रकारच्या भाकरी खातो. तांदळाच्या सुद्धा भाकरी आमच्याकडे नसतात. तांदळाचे डोसे खातो, पण भाकरी हा प्रकार फक्त आमच्याकडे ज्वारी आणि बाजरीचा असतो. त्यामुळं मी जरी भाकरी खाल्ली ना, तरी मी 2च प्रकारच्या भाकरी खाते, ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी. आता ज्वारी, बाजरी, गहू नॉर्मली थंडीमध्ये बाजरी खातो, उन्हाळ्यामध्ये ज्वारी खातो आपण, बरोबर? थंडीमध्येच बाजरी खातो असं खात नाही, बाजरीमध्ये उष्णता असते. ज्वारी आणि गहू याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर दोन्हीमध्ये सेमच कॅलरीज असतात. पण ज्वारीची भाकरी ही ग्लुटेन फ्री आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्वारीची असो, बाजरीची भाकरी असो, ती खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं. मी जास्त कोणती भाकरी खाल्ली आहे, तर मी खाल्ली आहे ज्वारीची भाकरी. बाजरीची भाकरी सुद्धा जास्त खाल्लेली नाही आहे. थंडीमध्ये खाते, ती पण रेग्युलर नाही. आमच्याकडे 70 ते 80% भाकरी ही ज्वारीचीच बनली जाते, म्हणजे माझ्या घरी. आता ज्वारीची भाकरी मी किती खाते, तर मी सांगते, मी पोट भरेल एवढं जेवण जेवते. पण त्या ज्वारीची भाकरी असो, बाजरीची भाकरी असो, त्याच्याबरोबर जी भाजी घेतलेली आहे, त्याची क्वांटिटी ऑलरेडी मी जास्त घेते आणि एका घासाबरोबर जास्त ज्वारीची भाकरी खाते. त्यामुळे नॉर्मली मला 1 ते 1 भाकरी किंवा 1.25 भाकरी मी खाते स्वतः. आता प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, प्रत्येकाचं वजन वेगळं असतं, प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. असं नाही की प्रत्येकाला 50 ग्रॅमच दिवसाचं प्रोटीन पाहिजे, नाही, बरोबर आहे? आता तुम्हाला जर वाटत असेल, तर भाकरीमध्ये जसं फायबर असतं, तसं भाकरीमध्ये प्रोटीनसुद्धा आहे. भाकरी म्हणजे जरी ज्वारीच्या भाकरीनं आपल्याला पोटाला हलकं वाटतं, म्हणजे आपण जेवतो, बरोबर आहे, जेवतो, पण आपलं पोट चपाती बघा, 1 खाऊ, 2 खाऊ, 3 खाऊ, आपलं पोट लगेच भरत नाही, बरोबर? तसं ज्वारीच्या भाकरीनं आपलं पोट भरतं आणि आपल्याला हलकं वाटतं, म्हणजे पचायला हलकी असते ज्वारीची भाकरी. आता मग मी असं केलंय का, की ज्वारीची भाकरीच खाल्ली आहे, चपाती अजिबातच खाल्ली नाही? खाल्ली आहे. आता नॉर्मली आपण चपाती बनवताना कणिक, पीठ जे मळलेलं असतं आपण कणिक, त्याला तेल लावतो. त्याच्यानंतर चपाती करताना त्याला तेल लावतो. ज्वारीची भाकरी 1 पोटात जाते. तेवढ्याच मापाची आपली चपाती 1 जाते का पोटात? नाही जात. 2 जातात, 3 जातात. आता मग मी काय केलं माहिती आहे का? मी त्याच्यावर सोल्युशन काढलं. मी काय म्हणलं, जर मी कायम ज्वारीची भाकरी खाल्ली, बरोबर आहे? म्हणजे सोमवार ते शनिवार, रविवार जर मी सकाळ संध्याकाळ ज्वारीची भाकरी भाजी खाल्ली, ज्वारीची भाकरी भाजी खाल्ली, तर प्रॉब्लेम काय होईल, जेव्हा मी चपातीला सुरुवात करेल, तेव्हा चपाती माझ्या पोटाला पचणार नाही. मग मी काय केलं लक्षात घ्या. आता सोमवार, मंगळवार, बुधवार, रविवारपर्यंत. मग सोमवार, मंगळवार असं नाही की अगदी परफेक्ट पद्धतीने खाल्ली. ज्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात ना, ज्या ग्रेव्हीच्या भाज्या असतात, त्याच्याबरोबर मी चपाती खाते. पण आता तुम्हाला मोजून मापून जर सांगायचं असेल, तर आठवड्यामध्ये वार असतात 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 7. 2 वेळेला आपण जेवतो, दुपारी आणि संध्याकाळी. नाश्त्याचं मी सांगत नाही, जेवणात चपाती भाकरी खातो. 7 दुणे 14 वेळेला आपण जेवतो.
त्या 14 वेळेमधल्या 10 वेळा तर मी ज्वारीचीच भाकरी खाल्लेली आहे. 4च वेळा म्हणजे जसं की माझा मंगळवारचा उपवास असतो, त्या संध्याकाळी माझ्याकडे चपाती असते. नॉर्मली मी माझ्या घरच्यांसाठी चपात्या करते, स्वतःसाठी एक भाकरी थापून खाते. आणि महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःला ज्वारीची भाकरी फार आवडते. आणि जेव्हा मी वजन कमी करत होते, तेव्हा मी अशी सोल्युशन सर्च करायचे की कशाऐवजी काय खाऊ? माझ्या शरीराला तर त्रास नाही झाला पाहिजे. मला तर सगळं घरातलंच खायचं आहे, बरोबर का? म्हणून मी ज्वारीची भाकरी खायला सुरुवात केली. आता ज्यांना नाचणीची भाकरी आवडते त्यांनी नाचणीची भाकरी, मिक्स मिक्स कडधान्यांची भाकरी लोक खातात. म्हणजे आमच्याकडे त्याला थालीपीठ म्हणतात. म्हणजे ते आम्ही थालीपीठ पण खातो. तांदळाची भाकरी खातात लोक, ती खाल्ली तरी चालते. किंवा असं काही खाल्लेलं चालत नाही असं काही नाहीच आहे. फक्त बाहेरचं अजिबात खायचं नाहीये. मैद्याचं ब्रेड वगैरे बाहेरचं अजिबात खायचं नाही. मैदा अजिबातही मी खाल्लेला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं भाकरीचं झालं सकाळ संध्याकाळ. भाकरी असो, चपाती असो, काही असो, भाकरी ही चावून चावूनच खायची. भाकरी जरी पोटाला आपल्याला भरल्यासारखं वाटत असेल तरी पचायला हलकी असते, पण खायला ती जड असते. चपाती जशी पटकन गिळली जाते तशी भाकरी चावली जात नाही. त्यामुळे भाकरी व्यवस्थित चावून चावून खायची. आणि मी चावून चावून खाऊन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चावून चावून खाऊन मी वजन कमी केलेलं आहे भरपूर टायमिंगला. फक्त चावून खाणंच इम्पॉर्टंट नसतं, शरीराला प्रोटीनची गरज असते. आपलं वजन जेवढं आहे त्याला मल्टिप्लाय बाय, त्याला गुणिले 0.8 करायचं. म्हणजे 70 किलो वजन असेल 7×8 = 56 ग्रॅम प्रोटीन, 60 किलो असेल 6×8 = 48 ग्रॅम प्रोटीन. असं करायचं. म्हणजे आपल्याला आता दिवसभरामध्ये तुम्हाला वाटत असेल प्रोटीन म्हणजे ह्यातच असतं, ज्वारीच्या भाकरीत प्रोटीन आहे, गव्हामध्ये प्रोटीन आहे, बाजरीमध्ये प्रोटीन आहे, कडधान्यांमध्ये प्रोटीन आहे, डाळीमध्ये प्रोटीन आहे, सगळ्यात प्रोटीन आहे. आपल्याला फक्त ते ताटात आपण ते ताटात जे अन्न आलेलं आहे ना त्याच्यावर प्रेम करायला शिकायचं. अजिबात सुद्धा त्याच्यामध्ये चुका काढायच्या नाहीत. शेंगदाण्याची चटणी प्रोटीन आलं, आपली लसूण खोबऱ्याची चटणी, खोबरं शेंगदाण्याची चटणी प्रोटीन आलं. सगळ्यात प्रोटीन आहे. मुठभर शेंगदाणे खाल्ले, फुटाणे खाल्ले, प्रोटीन आलं. असं नाही की तुमच्याकडं अंडीच पाहिजे, मटनच पाहिजे, चिकनच पाहिजे, मासेच पाहिजे, पनीरच पाहिजे, टोफूच पाहिजे, एवढे महागडे पदार्थच पाहिजे तर शरीराला प्रोटीन मिळेल नाही. जुनी लोक ह्यातलं कुठलंही खात नव्हती. आता जे नॉन व्हेजिटेरियन जुनी लोक होती, जे युद्ध लढायला जायचे, ते काय मटण नाही भाजी भाकरीच खाऊन जायचे. भाजी भाकरी ताक पिऊन जायचे, दूध पिऊन जायचे. बरोबर आहे की नाही? तुम्ही कमेंट करून सांगा. पण त्यांच्यामध्ये एवढी ताकद येत होती, मग आपल्यामध्ये काय येत नाही? आपण तर बसून आहे, आपण त्यांच्यासारखं कष्ट करतच नाही. 1% सुद्धा आपण त्यांच्या एवढं कष्ट करतो. घरातली कामं आणि बाहेरचं ऑफिस, आता मी सुद्धा ऑफिसचं काम केलेलं, पण त्यांच्या एवढं कष्ट नाही. एका जागी बसणं आणि युद्धावर जाणं ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे आपल्याला कोणतीही गोष्ट खायची आहे ना तर ती आपल्यालाच पचवायची आहे. लक्षात ठेवायचं, पहिल्यासारखं आपल्याला काम नाही आहे. हे पचण्यासाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज जी आहे माझी ती म्हणजे वॉकिंग. वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर मी. म्हणजे ही माझ्यासाठी काय एक्सरसाइज आहे माहिती आहे का? एक तर 2 दिवस नाटकं करायची, मी व्यायाम करायची, तिसऱ्या दिवशी सोडून द्यायची. आठवडाभर नाटकं करायची, माझं अंग दुखायचं, मी सोडून द्यायचे. 4-8 दिवस आपण करतो, सोडून देतो. सगळ्यात बेस्ट जे आपण केलं जातं, आपल्याकडून जे केलं जातं ते आहे म्हणजे चालणं. जेवढं चालता येईल तेवढं चालायचं. कमीत कमी 6 ते 7 किलोमीटर रोजचं माझं चालणं असतं. त्याचमुळे माझं वजन, मांड्या, पोट सगळं कमी झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर सोडल्यानंतर जे डबलची अंगावरची सूज आहे ती कमी होते. चेहऱ्यावर पिंपल अजिबात सुद्धा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट करायची, तुम्हाला ज्वारीची भाकरी आवडते की नाही ते कमेंट करा. आणि आजपासून तुम्ही बघा भाकरी खाऊन, आता थंडीचे दिवस आहेत, सारखी सारखी भूक लागते, त्यावेळेला भाकरी खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. ज्वारीचं असो वा बाजरीचं, बाजरीमध्ये थोडेसे कॅलरीज जास्त असतात, पण काही हरकत नाही. सगळ्या जर कॅलरी खेळत बसलो ना तर आयुष्य अवघड होऊन जाईल आपलं, बरोबर आहे ना? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाकी थँक्यू, बाय बाय.